नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज आपण पाहणार आहोत टोयोटा यारिस 2018चं मॉडेल आहे. हे ऑटोमॅटिक गाडी आहे. ही या गाडीमध्ये आपण इन्स्टॉल केलेलं आहे युरोप गॅस कंपनीचं OBD2 किट 48.4. याच्यामध्ये इनबिल्ड डायनॅमिक ॲडव्हान्सर येतो. तर एक्सटर्नल जो आपण डायनॅमिक ॲडव्हान्सर फिटमेंट करतो तो या किटमध्ये फिटमेंट करण्याची गरज पडत नाही. तर आपण या गाडीचं फिटमेंट पाहणार आहोत. 4 सिलेंडर इंजिन गाडी आहे ही. तर या ठिकाणी आपण फिटमेंट केलेलं आहे फ्रंट साईड गॅस फिलिंग वॉल. हा आपण पाहू शकता, हा आहे युरोप गॅस कंपनीचा डबल स्टेज हाय प्रेशर रिड्यूसर. हा याचा प्रेशर गेज. इथे आपण फिटमेंट केलेला आहे मॅप सेन्सर. ही आहे इंजेक्टर रेल. ECU आपण पाहणार आहोत. हा आहे युरोप गॅस कंपनीचा सुपेरियर 48.4 ECU. स्विचचंही फिटमेंट पाहणार आहोत आपण. या ठिकाणी आपण फिटमेंट केलेलं आहे चेंज ओव्हर स्विच. हे आपण पाहू शकता, गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गाडी आहे ही. ही गाडी आपल्याकडे मुंबईहून फिटमेंटसाठी आलेली आहे. इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरलाही कुठल्या पद्धतीच्या गाडीमध्ये माल फंक्शन लाईट शो होत नाही आहे. गाडीचा AC आपण चालू करून पाहणार आहोत की कुठल्या पद्धतीच्या गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन आहे का. तर कुठल्याही पद्धतीच्या गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. सिलेंडरचं फिटमेंटही आपण पाहणार आहोत. या गाडीमध्ये आपण जो सिलेंडर फिटमेंट केलेला आहे तो आहे लाईट वेट कार्बन फायबर सिलेंडर. हेक्झागॉन कंपनीचा सिलेंडर आहे हा. या सिलेंडरचं एम्प्टी टँकचं वजन जे आहे ते आहे 23 किलो 23 kg. आणि याच्यामध्ये आपण पाहू शकता, हा जो वॉल आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक वॉल. बूट स्पेसही आपण पाहू शकता. या गाडीमध्ये बूट स्पेसही खूप शिल्लक राहतो. या गाडीमध्ये आपण बॅकसाईड फिलिंग वॉलही फिटमेंट केलेला आहे. तर ही होती आपली टोयोटा यारिस 2018 ऑटोमॅटिक गाडीची फिटमेंट विथ कार्बन फायबर सिलेंडर. ही आहे माझी KK मार्केट ब्रांच. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.